नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। अगदी रसरशीत अशी कोबीची भाजी आज मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही भाजी अतिउत्तम झालेली आहे बरं का चवेला, म्हणून म्हटले चला तुम्हाला ही दाखवावा। चला तर मूठभर शेंगदाणे घ्या, व्यवस्थित भाजून घ्या, त्यामध्येच थोडं खोबरंही भाजून घ्या आणि थोडंसं एक चमचाभर म्हणजे छोटा पोह्याचा चमचाभर डाळीचं पीठ तेही भाजून घ्या। खूप अतिउत्तम चवीची ही भाजी तयार होते। नक्की अशा पद्धतीने बनवा आणि तुम्ही कशी बनवता तेही मला कळवा हं, तुम्ही जर वेगळं काही टाकत असाल तर। हे बघा, आता आपण मिक्सरमध्ये ते काढून घेऊ, त्यातच आलं लसूण घेऊ आणि दळून बाजूला ठेवू। तर इथे आपण फोडणीची तयारी करूया। थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मी 2 तेजपान टाकलेले आहे आणि जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे। हिंग आपण नंतरून टाकू आणि काय करायचं, इथे लाल तिखट न टाकता तो कोबीचा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा बरं का। त्यामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 मिनिट, त्यांनी काय होतं अशी चव छान लागते कोबीची। सर्व तेलामध्ये तो कोबीचा कांदा परततो ना, त्यामुळे म्हणजे काळसर होत नाही। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकतात। इथे मी 2 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडा मसालाही टाका हं, खूप छान अशी ही भाजी होते आणि नंतरून हिंग त्यावर टाका। तर ह्या तेजपानामुळे भाजीचा कलर तर छान येतोच, पण चव अतिउत्तम लागते। नक्की अशा पद्धतीने एकदा भाजी बनवा। आता तुम्हाला इथे किती पाणी टाकायचं, अगदीच खूप पाणी टाकू नका। तर वाटाणेही त्यामध्ये टाका बरं का, कारण मी वाटाणे टाकलेले आहे। तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला टाकायचे नसेल, नाही टाकले तरी चालेल। चवेपुरतं मीठ टाका आणि मी वरतून हिंग टाकलेलं आहे, हे तुम्हाला मी सांगतच आहे। तर मग 5 मिनिट ही भाजी आपल्याला मस्त कमी गॅसवर वाफून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ते मिश्रण त्यामध्ये टाकायचं आहे, आपण जे अगोदर भाजलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यात दळलेलं होतं ते। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन असाल, माझ्या रेसिपी बघणाऱ्या, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा हं। आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा आणि इंस्टाग्राम, फेसबुक पेजवर पण छान छान व्हिडिओ असतात, तेही बघत जा। रोज 12 वाजता 1 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तो बघताय का, तोही बघत जा। अशा छान छान रेसिपी असतात, सोप्या पद्धतीने असतात, घरातील साहित्यात होणाऱ्या असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप चवदार असतात, तर नक्की बघत जा। बघा भाजीला कलर किती छान आलेला आहे, एकदम मस्त। आता आपण त्यामध्ये तो मसाला टाकून घेऊ, त्याने काय होईल, थोडासा रसाही घट्ट होईल आणि भाजीच्या चवेत फरक पडेल आणखीनच। आणि नंतरून कोथिंबीर टाकून सर्व करा। तर अशाच रोज छान छान रेसिप्या दाखवत असते, त्याही बघत जा। आणि उन्हाळी रेसिपी तुम्ही बघितल्या का? तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना माझ्या रेसिप्या फार आवडतात, त्या छान छान कमेंट करतात सर्व रेसिप्या बघून। आणि रोज 12 वाजताच्याही रेसिप्या बघत जा। अगदी सोप्या पद्धतीने मी इथे भाजी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने ही भाजी बनवून खाऊन बघा आणि तुमच्याकडे जर वेगळी काही पद्धत असेल कोबीच्या भाजीची, म्हणजे रसरशीत कोबीच्या भाजीची, तर नक्की कळवा हं। अशी भाजी शिर्डीचं ते साईबाबाच्या भंडाऱ्यात करता आणि कधीकधी लग्नाच्या पंक्तीत पण असते, तेव्हा तुम्ही एकदा बनवून बघा, खरंच छान लागते अशी भाजी। तुम्ही भातावर टाकून खा अथवा बाजरीच्या भाकरीबरोबर चपाती खा, अतिउत्तम लागते चवेला। तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा। मी अशाच रोज 12 वाजता छान छान रेसिप्या घेऊन येते, त्याही बघत जा आणि आठवणीने रेसिपी बघून, बनवून, खाऊन छान छान अशा कमेंट करत जा। तेव्हा बाय, मी पुन्हा येईल नवीन आणि अशाच छान छान रेसिप्या घेऊन।